आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळे हा व्हिडिओ ज्यांनी पाहावा त्यांची मन कठीण आणि कणखर असेल. एका छोट्या गावात राहुल नावाचा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. सगळे सुरळीत चालू होते, पण अचानक त्यांच्या घरात हे नाही, विचित्र घटना घडायला लागली. रोज रात्री बरोबर 3 वाजता घराच्या दरवाजावर 3 वेळा टकटक व्हायची. दरवाजा उघडला की बाहेर कोणीच नसायचं हो. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं बरं का, पण काही दिवसांनी नाही घरातल्या वस्तू हुन 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 करायला लागलेले. आरशावर काळ्या रंगात विचित्र चिन्ह दिसू लागलेली बरं का. राहुलला एकच स्वप्न रोज पाडायला आहे. एक काळी सावली त्याला हे नाही नावानं हाक मारत होती, ही बघा सासते आय घालाय आपली भावकीच करणी करते बरं का, दुसरं कोण नाही. तुम्हाला सांगतो ऐका. एक दिवस आहे नाही राहुलच्या आईला घराच्या मागच्या बाजूला माती खाली काळ्या कपड्यात बांधलेली एक बाहुली सापडली. तिच्यावर आहे नाही बारीक असं लाल 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 दोर गुंडाळलेले आणि चिन्ह तर अशी विचित्र काढलेली नाही. हाय मी तुम्हाला फोटो पाठवतो थांबा. आणि त्यांच्या गावात आपोआप पसरलो लगेच. गावात काय आपोआप लगेच पसरवते माहीत नाही. गावात आपोआप पसरली की ह्यांच्या घरावर कोणी किल्ला करणे. आणि त्या रात्री नाही राहुलनं मोबाईलची कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग केलं. आणि ज्यांचं सकाळी व्हिडिओ बघितला त्यांना मोठा धक्काच बसला. रात्री 3:03 एक काळी सावली हळूहळू जिन्यावरून खाली उतरली बरं का. अनाय घालाय थेट कॅमेऱ्यासमोर उभी राहिली. काही सेकंदांनी व्हिडिओ अचानकच बंद झाला. आणि दुसऱ्या दिवशी राहुल खोयाला वडेल आणि त्याचं वडील त्या बाहुलीला जळण्यासाठी गेलं, पण बाहुलीला आगच लागत नव्हती. अचानक जोराचा वारा सुटला आणि कोणीतरी मागून हळू आवाजात म्हणलं, तुम्ही खूप उशीर केला आहे. दोघे घाबरून मागे वळले, पण तिथं कुणीच नव्हतं. आता कसं असते सांगू का, भूत माणसं पुस्त्यात आणून कोकणातली ही बाहुली बिवली ही तर कुठे मिळत नाही महाराष्ट्रात. कोकणातून आणा लागते होती. आणि काही दिवसांनी राहुल सुकुटुंब ते गाव कायमचं सोडून गेले. आणि अजून त्या जुन्या घराजवळ गेलं की नाही रात्री 3 वाजता टकट काय कोईच्या असं गावातील लोक सांगते ती मला, पण कोणी त्या घरात जायची काय हिंमत करत नाही बरं का. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे बरं का, कारण मी तुम्हाला सगळं काही सांगू शकणार नाही बरं का. ती का गाव सोडून गेली, काय झालं पुढं, त्या बाहुलीस काय झालं. तर विषय कसा असतो सांगू का, आपल्याकडे माणसं येतात होती, आपण त्यांचं सगळं काय सांगून विचलित करू शकत नाही ती घटना. त्यामुळं तुम्हाला ह्या भागात एवढंच बस ऐकाय मिळेल गोष्ट. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून जायचं बरं का.